आणि त्यासाठी आम्ही एक छोटंसं आंदोलन छेडलेलं आहे की तुम्हाला जर महाराष्ट्राविषयी काहीतरी असेल, लाज चाड वगैरे काय असेल, सत्तेत बसलेल्या लोकांना आणि खास करून त्यांच्यासोबत बसलेल्या मांडीला बांधून बसलेल्या मराठी नेत्यांना, भले ते त्या सत्तेतले असतील किंवा आपल्या भीतीपुढे त्यांच्याकडे गेले असतील, त्यांना तरी लाजा वाटल्या पाहिजेत. या संदर्भात अमित ठाकरे यांनी आक्षेप नोंदवलेला बघायला मिळाला आणि त्यानंतरचं हे आंदोलन आहे. अमित साहेबांच्या जो राग व्यक्त केला तो त्यांचा वैयक्तिक राग नव्हता, तो मराठी माणसाविषयीचाच राग होता. तोच आमच्या माध्यमातून व्यक्त होतोय. ती चीड जी आहे ती मराठी माणसाची, मराठी अस्मितेची आहे, या महाराष्ट्राची चीड आहे ती. वारंवार तुम्हालाच का उतरावं लागतं मराठी समाजामध्ये? त्याला आम्ही सत्तेमध्ये काहीच नाही ना सांगतो, तेच सांगतोय मी की ज्यांनी उतरायला पाहिजे, ज्यांना आम्ही दिग्गज नेते समजतो, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये समजा ठीक आहे, त्यांना त्यांच्याच तळवे चाटायचे दिल्ली चोरांचे, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलत नाही. आता दुसरे अजित पवार सारखा माणूस गेल्यानंतर देखील त्याच्याविषयी कुठली चौकशी नाही, तिथे त्यांना इंटरेस्ट नाहीये. नेमका दगाफटका झालाय, घातपात झालाय की खून झालाय, सगळे सांगतात त्याच्या पुरावे मी दाखवा. सगळ्यांच्या त्याच्या कुटुंबाचे देखील आरोप आहे की त्यांचा घात झालाय, खून झाला म्हणून. त्याच्यावर यांना काही इंटरेस्ट नाहीये. ते असे काहीतरी नाटकं करायचे, असे काहीतरी चाळे करायचे आणि फक्त मराठी माणसाचं मन दुखवायचं, त्यांच्या आत्महत्या धक्का पोचवायचा, अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो अमित साहेबांच्या माध्यमातून आम्ही मोडून काढण्यासाठी निश्चित केलेला आहे. या ठिकाणी रोडवर जे आहे ते मनसेचं आंदोलन झालेलं सध्या बघायला मिळत आहे. एकीकडे जयपूर जे आहे ते घेतलं जात आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या